तिकडे वैभव नाईक शिवसेनेत जाण्यासाठी उत्सुक असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणे यांनी केलाय. शिवसेनेत गेल्यावर मालवण कुडाळ मतदारसंघातून उमेदवारीची हमी न मिळाल्यानं वैभव नाईक यांचा शिवसेना प्रवेश लांबल्याचा दावा निलेश राणे यांनी केलाय. मालवण कुडाळ मतदारसंघावर राणे कुटुंबियांचा दावा आहे, त्यामुळे राणेंच्या भूमिकेवरतीच वैभव नाईक यांचा शिवसेना पक्षप्रवेश अवलंबून असल्याचंही राणेंनी म्हटलंय. एकनाथ शिंदेंना वैभव नाईक चोरून भेटले नाहीत हे नाकारणाऱ्या वैभव नाईक यांनी कोणत्याही देवाला हात लावून हे सांगावं असं खुलं आव्हान त्यांनी दिलं आहे. त्यामुळे आता या नव्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात काय नेमकं होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना सूत्रांनी काही गोष्टी सांगितल्यानंतर वैभव नाईक यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आलं होतं आणि आता वैभव नाईक हे एकनाथ शिंदे यांना भेटून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा वेगानं सुरू झाल्या आहेत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे. बातमी आहे शेतीच्या नुकसानीच्या संदर्भातली. अवकाळी पावसामुळे राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कुठे पाऊस पडला तर कुठे जबरदस्त गारपीट झाली. गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी, मका यासह विविध प्रकारच्या फळबागांचं आणि अन्यही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी बातचीत करणार आहेत. शनिवार आणि रविवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली आणि धुळे जिल्ह्याचा दौरा करतील. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, त्यामुळे सरकारकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या थेट शेतात म्हणजे बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बातचीत करणं, नुकसानीची पाहणी करणं अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे.